बच्चू कडू आक्रमक झाले आहेत। बच्चू कडू यांनी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांना फोन करत सूचना दिल्या आहेत। 5 ते 6 दिवसात शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणं उपलब्ध करून द्या। बियाणं उपलब्ध न करून दिल्यास बूस्टर कंपनीचं कार्यालय जाळू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला। तर सरकार झोपलंय का? बच्चू कडू यांनी सरकारला देखील घरचा आहेर दिलाय। मग 5-6 दिवसात उपलब्ध करा, नाही तर आम्ही 18-19ला त्या बूस्टर कंपनीचं कार्यालय जाळून टाकतो, ऑफिस पेटून टाकतो। ते नाही, आम्ही पण करतोय कारवाई। बिलकुल ते लोकांना अद्दल घडवायला पाहिजे। काय नाही तर आम्ही पेटवतो म्हणून सांगून देतो त्यांना, नाही तर आम्ही ते तहलका करतो। आता हे पुढं कुठल्याही कंपनीनं अशा पद्धतीनं धाडस केलंच नाही पाहिजे। बरोबर आयुष्य खतम होतं त्या शेतकऱ्याचं। आपण पूर्ण आपण ते कायद्यात अशी तरतूद करतोय की ते हंगामाचे पूर्ण पैसे त्या कंपनीला द्यावे लागतील, अशी तरतूद करतोय। आता तर गेले ना, मेले ना बिचारे। आता सरकारनं समोर आलं पाहिजे ना। मग तुमच्या कायद्यात तरतूद नाही तर सरकारला प्रस्ताव पाठवा मदतीचा, का जेवढं नुकसान शेतकऱ्याचं बियाणामुळे झालेलं आहे, ही तर काळजी सरकारची आहे ना। सरकार काय झोपी जातं का? सरकारने या भूमिका घेतल्या पाहिजे। नाही, घेतो मी बोलतो, आमचे मंत्री महोदयांशी पण बोलतो, सीएम साहेबांशी पण मीटिंग